शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची बैठक बोलावली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दुपारी 2 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। नुकत्याच जाहीर झालेल्या प्रभाग रचना आणि नगरपालिका नगरपरिषद आरक्षण सोडतीनंतर बैठकीला आता विशेष महत्त्व प्राप्त झालंय। निवडणुका सर्व मतदार मरो या तत्वानं काम करणाऱ्या देवाभाऊ सरकारनं आनंदाचा शिधा योजनेवर सुद्धा गदा आणली आहे, अशी टीका रोहित पवारांनी केली आहे। योजनेला निधी उपलब्ध न करून अप्रत्यक्षपणे योजनांचाच बंद करण्याचा नवा फॉर्म्युला सरकारनं आणल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। दिवाळीच्या सणासाठी मुंबई आणि पुण्यासाठी रेल्वे विभागाकडून विशेष रेल्वेचं नियोजन न करण्यात आल्यामुळे प्रवाशांना आता यंदा रेल्वेचा प्रवास कठीण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। 16 ते 21 ऑक्टोबर या काळामध्ये मुंबई आणि पुणे दरम्यान धावणाऱ्या रेल्वेच्या तिकीट वेटिंगवर सुद्धा आता परिणाम होतोय। बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर आता ठाण्यामध्ये पुष्पवृष्टी करण्यात आली। कॅडबरी सिग्नल माता रमाईनगर येथील आंबेडकरी समाजाकडून पुष्पवृष्टी करण्यात आली। दिवस पाणी कपात करण्यात येणार आहे। मुंबई महानगरपालिकेकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये 10% पाणी कपात करण्यात येणार असून आता 7 ते 9 ऑक्टोबर पर्यंत ठाणे शहरामध्ये 10% पाणी कपात करण्यात येणार आहे। बीड तालुक्यामध्ये कपिलधारवाडीमधील डोंगर खचल्यामुळे आता अतिवृष्टीमुळे तो खचू लागलाय, त्यामुळे गावातून जाणारा प्रमुख मार्ग सुद्धा तब्बल 3 फूट खचला असून आता अनेक घरांच्या भिंतींना सुद्धा तडे गेले। मनमाड मालेगावमध्ये नाशिक जिल्ह्यात सध्या पावसानं विश्रांती घेतली असली तरी सुद्धा आतापर्यंत लाखो हेक्टरवरील पीक फळबागार उद्ध्वस्त झाल्यात। या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील 2,83,000 शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आणि असं असलं तरी सुद्धा सरकारनं भरीव मदत करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे। सततचा पाऊस, अतिवृष्टी तसेच रोगांचा प्रादुर्भाव, वर्ध्यामध्ये सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान यामुळे झालंय। समुद्रपूर तालुक्यातील उमरी येथील शेतकऱ्यानं 8 एकरवरील सोयाबीनची कापणी करत सर्व पीक जाळून टाकलंय। सवंगणी आणि काढणीचा खर्च सुद्धा परवडणारा नसल्यानं शेतकरी हवालदिल होत आणि त्यांनी हा निर्णय घेतला। लाच प्रतिबंधक विभागानं कारवाई केलेला ठाण्यातील लाचखोर उपायुक्त शंकर पाटोळेला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। न्यायालयानं पाटोळेसह अन्य 2 आरोपींना सुद्धा न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। आरोपींच्या वकिलांनी सादर केलेल्या जामीन अर्जावरती बुधवारी सुनावणी सुद्धा होणार आहे। गौतमी पाटील अपघात झालेल्या वाहनांमध्ये नव्हत्याच, त्यामुळे त्यांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे आणि गरज भासली तरच त्यांना चौकशीसाठी बोलू, अशी माहिती पुणे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिलेली आहे।